वडापाव पण एवढी बटाटे नाही लागत, एवढी जेवणाला लागतात बटाटे बघा. आणि लग्नाला याच लागतं. आता आम्ही घानाबाई जाणार आहोत. गाव कोंडे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. आता इथं डाल वैरत आहे मग आणि बघा तिला कसली ग्रेव्ही आली बघा, ग्रेव्ही टेक्स्चर बघा. चौथा हांडा घेऊन आलाय अंदानासाठी. आज 2 लग्न आहेत, 2 वराडी येतील, तयारी झाली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आज आमच्या गावामध्ये लग्न आहे. माझ्या मित्राचं रुपेचं लग्न आहे आणि त्याचं आज गाव जेवण आहे. आता सगळं गाव जेवण बनवण्याची तयारी चालली. बघा ही सगळी बघा आहे टोप घेऊन जाते. तर आता तयारी चालली की सगळी तयारी कोकणामध्ये गाव जेवण कसं बनवतात. अरविंदा आता तुटून आलाय सगळ्यात उशिरा. अरविंदा नमस्कार, तुमच्या चॅनलवर नमस्कार. तर आज आपण गाव जेवण बनवणार आहोत. सगळी तयारी झाली आणि 2 लग्न आहेत आज, तर त्याच्यामुळे खूप जास्त जेवण बनवायचं आहे सगळ्या वराड्याचं. तो चला बघूया. आणि बघा तिकडे पाणी भरतात बघा, पाणी डायरेक्ट तिथे ट्रक लागलाय. हा डमडममधनं पाणी आणतात आणि तो पाणी सगळा इथे ह्या ड्रममध्ये भरतायत. आता पहिल्यांदा हांड्यातनं पाणी आणायला लागायचं बायकांना. प्रेशर जोरात आहे ना, प्रेशर वगैरे आहे पाण्याचा. डायरेक्ट डमडम लावला आहे तिकडून ह्या टाक्या भरून होतात तिथे. पहिल्यांदा तर बायका डोक्यावरून हांडी आणायची काही वर्षापूर्वी. पूर्ण एवढा त्रास असायचा, आता थोडासा कमी झाला आहे. फाटी घेऊन आला आहे लावायला इथे जेवण करण्यासाठी. बघा इथे फाटी लागतात. आपल्याकडे गॅस नाही आहे ना, म्हणजे वाडीचा गॅस नाही आहे मोठा. तर आम्ही अशी सपना फोडणी करतो, म्हणजे फाटी फोडणी लग्नाच्या अगोदर झाड वगैरे कापून मालकाचं आणि ती सुकवली जातात. त्याच्यानंतर मग या फाट्यांवर जेवण केलं जातो. इकडे पण मी फाटी घेऊन आला आहे बघा इथे. आणि इकडे भात बघा, हा तांदूळ धुत आहेत. हे 5 पायली तांदूळ आहेत. 7 पायली ना, मला चुकला जरा. हो 7 पायली तांदूळ आहेत. मी अंदाण ठेवतो इथे बघा. बोट घेऊन येतोय हांडे भरून. 3 हांडे 4 हांडे टाकायचं ना. चौथा हांडा घेऊन आलाय अंदानासाठी. 7 तांदूळ किती किलो? 7 पाहिजे आहेत ना. हो. आणि हे अंदान शिजत टाकला. 7 पायली आता हे अंदानमध्ये टाकतायत. इथे काय करणार, भात झाली पाहिजे. 2 वराडी येणार आहेत. 2 लग्न आहेत ना. 2 लग्न आहेत ना. आज 2 लग्न आहेत, 2 वराडी येतील, तयारी झाली पाहिजे. आज आमचा बारकुदा बियाणा पण नाही गेलाय. हा दुसरा टोप आहे वादाचा. दुसरा टोप आहे, दुसरा टोप. हा दुसरा टोप आहे. अजून बाकी आहे. 2 लग्नाची वराडी येणार आहेत. आम्ही आज इथे जाऊ ना, बियाणा ना, काजू ना, आंबे ना गेलो. अरे बाजूच्या गावातले येऊन आपलं काजू चोरतील. आज बारकुदा आपलं काजू चोरतील, लोक बिया चोरतील. काय करायचं काय? आंबा पण नाही राहणार, काजू नाही राहणार, आज बिया पण नाही राहणार. सर्व चोरून घेऊन जातील. आम्ही इकडं बिजी आहोत. आपल्याकडे असा कार्यक्रम तर बाजूवरून सगळे येऊन घेऊन जातात ना. लोक येऊन घेऊन जातात बाजूच्या वाडची. हो आम्ही इकडे बिजी आहोत. आता बिया घेऊन जातील लोक. अन्ना खालून द्या, खालून मारा ना. एक पहिले तर मारतात काय करतात नाही, काय नाही ना, घालायचे भात फक्त इकडे पट्टी करायची. असं घेते ना टोप. दगडी हो ना. काय गरम कुठे असं कडी हे करा पलटी. थांब, ह्याची का टोप नाही, तू ह्याची का टोप टाक. थांबा. भात जाईल. हे पलितान करा, दुसऱ्या पलितान करा, एकाने खाली हे करा. गरम झाले. हा वाढ मार.
हे मामे ह्याला जाऊ थांबा ये किती करा जरा इथनं गरम लागतोय मला राहा कमी किती पाहिली आहे व? गरम किती टाक मग पॅन पाच पाहिली आहे मोठे तर आम्ही दिसतो हो. मला चाललेला आहे आता बारकुदा आणि आमचे भाऊजी वाडीचं सामान लय आहे ना. हो ते गॅस नाही एवढाच आहे आपल्याला गॅस पण घेऊया आता. पाठी आहेत ना आपल्याकडे चिकार हो? सपना गॅस घेतला मग सपना तोडणी बंद होईल. सपना तोडणीचा हा फ्री भेटेल आयता भेटेल लोकांना. हो हा मांडव थापणीचं जेवण आहे. बारकुदा ए बारकुदा कसला जेवण आहे हा? हा आता आज जेवायलाच बसा इथे तुम्ही. कसला मांडव थापणी का लग्नाचा? मांडव थापणी टाईम आहे अजून एव्हाच कुठं खाता मांडव थापणी. आता जेवण कसला होते? कोसाली का काय व्यवस्थित बोल आता काय फोडणी देतात ना तुला माईक लावतो. आता इथं डाल वगैरे आहेत. मग आहे कसली डाल आहे ग? चण्याची चण्याची डाळ. ए आगा कधी आलीस? कीर्ती पण आले का? बटाटे किती हे बघा काकी इकडे वांगी सोलतायत. नाही वांगी कापतात इकडे. हे किती किलो बाबा किती किलो वांगी असतील ना? आणि आया बघा आया मुखाचं माहिती आहे काय किती आहे सगळ्यांना सांगते कसा काय करायचा तो जेवण. पापड चालतंय मसाला आहे पापड चालतात बघा वहिनी पापड चालतात. वहिनी पापड किती वाटले अजूनपर्यंत? तर मित्रांनो आता बघा इथे हे बटाटी पण सोलतायत. वडापाव पण एवढी बटाटी नाही लागत एवढी जेवणाला लागतात बटाटी बघा. हे नाही मामी किती कापलं का अजून? किती झालं? किती कापला टोमॅटो किती 5 किलो. कोबीची पण भाजी आहे का? कोबीची भाजी आहे. कोबी पहिली 10 किलो आता 6 किलो कापतो. हा हे कढीपत्ता घेऊन आले आहे. फोडणी द्यायची का आईला? फोडणी द्यायची आईला हो. हो का शांतवन आलाय का? कधी आला ना? सकाळी चालू आता. वहिनी लसूण साफ करते बघा इथे. गेलेली काय काकी मिरच्या कापतायत. मावशी मिरच्या कापते. काकी किती मिरच्या कापल्या हो? मग किती किती आज जमलं नाही. हाताला दगदग कुठल्या कांदा मिरच्या कापल्या. 5:30 ला आली इथं आहे कोण नव्हतं. 5:30 वाजल्यापासून बघा काकी मिरच्या कापताय. बघा किती मिरच्या कापून अर्ध्या तिकडे गेल्या फोडणीला ह्या एवढ्या आणि त्या पण हाताने. आता मावशी बघा लसूण घेऊन निघालेत आणि पम्या तोपर्यंत चाय होतो. पम्या चाय संपली काय रे? मला पण वाईट भर लागला ना. पहिली लसूण मग कांदा. पहिलं तेल मग लसूण कांदा कढीपत्ता टोमॅटो टाकतात आता.
मसाला लागेल ग. कोण नाही काही. आणि त्याचबरोबर इकडे बघा, इकडे हा भात काढून जरा पसरवून ठेवलेला आहे, म्हणजे सुकायसाठी चांगला फडफडीत व्हायला पाहिजे म्हणून. आणि इथे बघा वडापावची तयारी चालली नाही भाजीची. हे बटाटे वगैरे सगळे सोडवून ठेवतायत. आणि किती मसाला घेतेस? आता काय कसला मांडव साधनं जेवण आहे ना? टाकणार आहे अजून तांबाटी पोलाटली की मग मसाला टाकणार. मसाल्याच्या नंतर वांग टाकणार. आता आम्ही घाणा भरायला जाणार आहोत. घाणा भरून झाली? हा, आता घाणा भरायला जाणार आहे थोडे टाइम. घाणा भरून झाला की देवा घालणार. देवा घालायचंय. देवा घालायचंय. पहिला घाणा भरू मग देवा काढू. किती माणसं जेवायला येतील काय? देवा देवा किती माणसं येतील जेवायला? नवरा मोळेच बसणार आहे. नवरा मोळेच बसेल. डाळ किती पाहिली आहे? डाळ किती पाहिली केली? डाळ 4 पाहिली. वाटाणा 3.5 पाहिली. कोबी पावणे. आणि बटाटी सगळी? बटाटी किती किलो? बटाटी वांगी बिंगी सगळी किती किलो? बटाटी 5 किलो असतो. टोमॅटो वांगी? बटाटी 5 किलो, वांगी पण 5 किलो असते. तांबाटी 4 किलो. 5 किलो तांबाटी. अरे कापाय घेतली सांगताय. कोबी हा, आता दुपार सकट एकदम बनवायचं आहे? काय दुपार सकट एकदम बनवायचं आहे का परत बनवायचं आहे? जेवण हा, आता बनवून ठेवून काय गाव जेवणचं आहे. हाच गाव जेवण. आणि वराडाला? गाव जेवण पडेल. वराडाला मग वराडा आले होते. परत बनवायचा का हाच? हा, आता बनवून सगळं टॉप भरून ठेवायचं करून. हा जेवण किती माणसं जेवतील? किती माणसांचं होईल जेवण? भात तरी मनभर भात म्हणजे 50 किलोचा तरी शिजेल. 50 किलो भात? बाई आता मिक्स करून घेते आई. काय झालं? बघ हवाय काय तू? थोडा पाणी मिक्स झालंय त्याच्यात. काय ढवून काढते सगळं. काय झालं उडाला? पाणी अजून मिक्स होतंय त्याच्यात. अरविंद तिकडे भाताच्या राखण्याला बसलाय. तिकडे. आता ह्याच्यानंतर वांगी टाकतात. वही सगळी धुवून. वहिनी वडापाव बनवता काय? बारगवानाच्या आवाजात फरक पडला. सगळ्यांना सरळ गेला ना बारगवाना. बघा कशी ग्रेव्ही झाली चांगली भाजीची. बघा घट्ट एकदम झाला चांगला. टेक्स्चर बघा त्याचा टेक्स्चर. त्यानंतर मीठ मिक्स केलंय बघा. जाडा मीठ आहे, काळा मीठ तो मिक्स केलाय. हे डोळ्यावर येतो चौधू. ते तयार करून ठेवलेत. हे बघा हे सगळेजण कापायला बसलेत. तिकडे मिरच्या कापायला त्या साईडला बसलेत. आणि बघा सगळ्या महिला आता इथे वाटाणे काढतायत बघा. आई घाणामध्ये जातेस? माईक देऊन जा. बघा पापड चालतात इथं वहिनी.
कारखाना किती झाले? 1001 झाले असतील. हे 1000 झाले, हे 1001 झालं. म्हणजे 1000 पेक्षा जास्त माणसं जेवतील ना. संध्याकाळी टाकण्याला होते. उरतील ते जखमाला होतील ना. हा. हा मित्रांनो, भाजी इथे टाकलेली आहे. इथे शिजत घातलेली आहे आणि बघा तिला कसली ग्रेव्ही आली बघा. ग्रेव्ही टेक्स्चर बघा. तुझं हलवून दाखव जरा. बघा कशी भाजी झाली आहे. चांगली ग्रेव्ही आली, तिला सुटली चांगली ग्रेव्ही. बघा रस्सा, बघा रस्सा कसा आहे रस्सा. शेफ मुंबईवरून बोलवला आहे, प्रदीप बेंडकर. आणि इकडे बघा भात. वहिनी बघा इथे 5 वाजल्यापासून बटाटे कापतायत. बटाटे वडे आहेत की आज? वडापाव आहे. जर हात लाव. 7 पायलीचे आम्ही 2 तपेले उतरलेत हा आणि 5 पायल्याचे 1 म्हणजे 19 पायलीचा भात आम्ही बनवला. म्हणजे किती किलोला? एक पायलीमध्ये 3 किलो ना. 3 किलो 57 किलो. 57 किलोचा भात आम्ही बनवला आहो लग्न सोहळ्यासाठी. 2 वराड आहेत ना. 2 वराड्यांसाठी. बघा एवढा सगळा आहे. हे 5:30 वाजल्यापासून लोक सगळी काम करतात इथे बघा ही. आणि सगळी वाडीतलीच लोक आहेत, म्हणजे आपण बाहेरचं कोण नाही बोलवत. मंडळ सगळं काम करतो. ते बघा हे सगळं आमचा कदमवाडी दत्तगुरु सेवा मंडळ हा संपूर्ण ह्या लग्न सोहळ्यात हे जेवणाची सगळी व्यवस्था सगळ्या मंडळांनीच केली आहे. आणि लग्नाला याच लागतं. गाव कोंडे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. बघा 7 पायली परत ठेवलेला आणि 57 किलो म्हणजे जवळजवळ 60 किलो भात आज दुपारच्या जेवणासाठी. आपल्या गावातल्या वराडाच्या जेवणासाठी 60 किलो भात बनतोय. बघा काकी भाजी बनवत आहेत. आणि पम्या इकडे तोपर्यंत चहाची व्यवस्था करते. बघा संपत आली वाटते चाय. मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या इथे मंडळामध्ये गाव जेवण झालंय. आज लग्न आहेत आणि 2 लग्न आहेत एका वेळेला, त्याच्यामुळे जवळजवळ 60 किलो. बघा आता इथे खांडव्याचा गाणी पण चालू झालेत. 60 किलो भात ठेवला होता आणि त्याच्यात सगळी भाजी वगैरे पापड सगळं बनवलं आहे. तरी पण अशा प्रकारे तुम्हाला कोकणातले व्हिडिओ बघायचे असतील ना, तर आपल्या मॅजिक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.